लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना झटका, 80 लाख लाभार्थी अपात्र. यादीत तुमचं नाव तर नाही ना? 5 मिनिटांत करा चेक. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जुलैचा 1500 रुपयांचा हप्ता मिळणार का? लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे की नाही, KYCची स्थिती आणि ऑनलाईन तपासण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र KYC आणि पडताळणीनंतर लाखो महिलांच्या नावाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विविध निकषांनुसार अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू असून अनेक महिलांना जुलैचा हप्ता मिळणार का असा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे ऑनलाईन अवघ्या काही मिनिटांत तपासता येते. यादीत नाव तपासण्याची प्रोसेस. तुमचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी सर्वात आधी ladakibaheen.maharashtra.gov.in ची लिंक या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा. पुढे अर्जाची स्थिती किंवा लाभार्थी यादी हा ऑप्शन निवडा. पुढे आधार नंबर किंवा अर्जाचा नंबर टाकल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर आहे की नाही तसेच लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही याची माहिती स्क्रीनवर दिसेल. कोणत्या महिलांना जुलैचा हप्ता मिळणार? जर तुमची KYC पूर्ण झाली असेल, सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी यशस्वी झाली असेल आणि तुम्ही योजनेच्या सर्व निकषांमध्ये बसत असाल तर जुलै महिन्याचा 1500चा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण पडताळणीत अपात्र ठरलेल्या किंवा KYC अपूर्ण असलेल्या महिलांचा लाभ थांबू शकतो. जुलैचा हप्ता कधी येणार? तर जुलै महिन्याचा हप्ता हा 12 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. जर असं झालं नाहीतर 2024 प्रमाणे रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ एकत्र म्हणजे 3000 रुपये खात्यात वितरित केले जाऊ शकतात. मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.